हाय, नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी आणि माझं पोरगं बँकेत गेलो होतो. म्हणजे 2 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी. बँकेतून येताना एक माणसाने हात केला गाडीला. म्हणजे माझ्या गाडीला नव्हता केला, समोरच्याच्या गाडीला केलता. पण समोरचा काही थांबला नाही. मी बघितलं आणि मी त्या माणसाजवळ गाडी थांबवली आणि त्याला म्हटलं कुठं जायचं आहे. तो म्हटला माळावरती सोड. म्हणजे आमच्या तिथून गावापासून 1 किलोमीटर आणि आम्ही त्याच्यासमोर थोडंसं राहतो. मला कळलं नाही, मी डबल पुढं आले. पण डबल माझ्या लक्षात आलं की याला इथंच सोडायचं आहे. म्हणून मी डबल गाडी वळली आणि त्याच्याकडे नेली. 50-55 वर्षाचे काका होते. ते गाडीवर बसले. ते खूप मागं बसले आणि मी नवीनच गाडी शिकला असल्यामुळे ती गाडी मला अशी व्हायला लागली वजाने. मी त्यांना म्हटलं थोडंसं पुढे या काका, कम्फर्टेबल बसा. ते बसले आणि त्यांना आश्चर्य वाटलं की एक लेडीजना म्हणजे लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली. ओळख नाही, पाळख नाही. त्यांना आश्चर्य वाटलं की ओळख नाही, पाळख नाही, एका लेडीजना गाडी थांबवली आपल्याला. म्हणून ते काका खूप मागं बसले. मग मी त्यांना म्हटलं थोडंसं पुढं बसा जेणेकरून की मला गाडी हँडल होईल. बसले काका आणि मी त्यांना सोडलं तर मग त्यांना म्हटलं मला अजून गाडी येत नाही आहे जास्त, म्हणून मी बीत तुम्हाला आणलं, कमी स्पीडनं सोडलं. ते म्हणले नाही बेटा, तू A1 गाडी चालवते, चांगली चालवते. त्यांना उतरून दिलं आणि मग आज पुन्हा मी बँकेत गेले आणि मला काहीतरी थोडंसं काम मेडिकलमध्ये, माझ्या बाळाची औषध घ्यायची होती म्हणून मेडिकलमध्ये गेले. तो मेडिकलवाला माझ्या नवऱ्याच्या म्हणजे मित्राचे, ओळखीचाच. मी गावात जास्त कोणालाही ओळखत नाही. फक्त माझ्या मावस सासूच्या घरचे आणि आमचं घरचं आणि आजूबाजूचे राहते तेवढेच ओळखते, बाकी जास्त कोणाला ओळखत नाही. तो म्हटला तुम्ही शुक्रवारी ज्या माणसाला गाडीवर नेलं ना परवा, त्या माणसाला पुन्हा गाडीवर नेऊ नका. मला इतका प्रश्न पडला की तो माणूस तर दारू पिलेला नव्हता, कुठं काही तंबाखू वगैरे खाल्लेला नव्हता, कुठं व्यसनी नव्हता, का बरं नाही म्हटला. आणि असं मला बसताना त्याला म्हणजे विचित्रही असा वाटला नाही. मग का नाही म्हटला. मग मी म्हटलं का हो, काय झालं. म्हटला त्याला फिट येतं, त्यामुळं कोणाची मदत करायला जाऊ नका आणि मागच्या मागं पडलात तुम्ही काय करणार. मी तुमच्या नवऱ्यालाच फोन करून सांगणार होतो की वहिनीला सांग कोणालाही गाडीवर नेऊन मदत करायला लावू नको, नाहीतर प्रॉब्लेम होतील. आता काय बोलणार, त्यांनी माझ्यासाठीच सांगितलं होतं. पण मग ह्या ज्या लोकांना फिट येतं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना मदत खरंच नाही करायला पाहिजे का. मला प्रश्न पडला काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे की नाही पाहिजे अशा लोकांना. मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी घरात सांगितलं आल्या त्या दिवशी की मी अशा माणसाला गाडीवर आणलं. घरात इथल्याने ओळखलं की कोणता माणूस आहे, कारण मी तर ओळखत नाही. पण त्याचे जे म्हणजे पायात थोडासा अपंग वगैरे होता त्यांचा, तर मी सांगितलं. त्यांनी मला नाव पण सांगितलं की तू त्यांना गाडीवर आणला असेल. पण ते घरातले काही म्हणले नाही आणू नको म्हणून. पण त्यांनी सांगितलं की आणू नको, मी तुमच्या आणू नका वहिनी, मी तर तुमच्या नावाला फोन करून सांगणार होतं. मागच्या मागं पडलं तुम्ही काय करणार आहे. आता मी बरोबर होते का ते बरोबर आहे, मी खूप प्रश्नार्थक चिन्ह. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा.